तर मंडळी, तुम्हाला अशी व्हेज आणि चमचमीत असे व्हेज मच्छी फ्राय खायची असेल आणि अशी रेसिपी बघायची असेल छान व्हेज मच्छी फ्रायची, तर पूर्ण रेसिपी बघा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. अशा टेस्टी टेस्टी नवीन नवीन रेसिपी तुम्हाला दररोज बघायला मिळतील. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तर आजची रेसिपी आहे व्हेज मच्छी फ्राय. तर तुम्ही म्हणाल की व्हेज मच्छी फ्राय ही कशी बनवणार आहे आणि कशापासून बनवणार आहे. तर मी ती कशापासून बनवणार आहे हे तुम्हाला रेसिपीमध्ये दाखवणारच आहे की मी ती कशापासून बनवणार आहे. आणि खायला तर एकदम टेस्टी आणि एकदम भन्नाट लागते, खूप खूप छान लागते. त्याच्यामुळं मी रेसिपी तर दाखवणारच आहे आणि तुम्ही पण ती ट्राय करा. जे व्हेजिटेरियन आहेत, जे नॉनव्हेज खात नाहीत, त्यांच्यासाठी खूप 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 छान रेसिपी आहे. ती तुम्ही नक्की बघा आणि घरी ट्राय पण करा. तर मी रेसिपी दाखवणारच आहे तुम्हाला. आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनेलला मधू पाटील 2722 हे यूट्यूब चॅनेलचं नाव आहे. तर त्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करा. मी अशाच तुमच्यासाठी नवीन नवीन रेसिपी घेऊन येणार आहे. तर मी आता सुरुवात करते रेसिपीला. श्री स्वामी समर्थ. तर मी रेसिपी दाखवते. आपल्याला व्हेज मच्छी फ्राय करण्यासाठी हे 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या लागणार आहेत. तर मी आता त्या सोलून घेते. आलं लागणार आहे 1 इंच. चाकू लागला हाताला माझ्या, नको चाकू, दिखावा नको करायला आहे ना मंडळी. जे आहे ते आपलं नॉर्मल हाताने सोलायचं असं तसं. कारण कसं होतं, चाकूने करण्याच्या माझा कापला असता हात आता चांगलाच. लसूण सोलून झाले 10-15 पाकळ्या. आता आपण एवढं आलं घालणार आहे. त्याला बारीक एकदम पेस्ट करून घ्यायची याची बारीक चांगली. आणि ते काही मिक्सरला नाही करणार, काय आपला खलबत्ता त्याच्यामध्ये पेसणार आहे. एकदम बारीक पेस्ट करून घेणार आहे. तर हा आहे आपला सगळ्या रेसिपींचा खजाना, म्हणजे याच्यामध्ये सगळे मसाले जे आपण रेसिपीमध्ये टाकतो ते. आपल्याला व्हेज मच्छी फ्राय करायला सगळ्यात पहिल्यांदा लागणार आहे मिरची पावडर. तुम्ही किती तिखट खाता त्याच्यावर ते. आमच्या घरात सगळे तिखट खाणारी भूत आहेत, त्याच्यामध्ये ना तिखट लागतं. हळद, धने पावडर, त्याच्यामध्ये चिरून लिंबू पण घालणार आहे. लिंबाचा रस पण लागणार आहे, मेन लिंबूचा रस आहे. तर मी चिरून नाही घेतलं, तुम्हाला आता डायरेक्ट दाखवते. हे किती रस आहे बघा त्याच्यामध्ये. बघ, हे लिंबू आहे ना माझ्या भाचीच्या बागेतील आहेत. आम्ही गेलो होतो आता मध्ये लग्नाला बार्शीला, तेव्हा माझी भाची राहते कुरडूत. भाची म्हणजे भाची नाही, तशी बहीण लागते माझी. ते तिच्या बागेतले लिंब आहेत. तिने येताना मला एक 50-60 लिंब दिलेत. रस किती आहे बघा, हे काय अर्ध लिंब, याच्यात रस किती आहे. घरचे झाडाची लिंब, रस किती निघाले. त्याच्यामध्ये आपण टाकणार आहे चवीनुसार मीठ. हे पण पेस्ट तयार झाली एकदम बारीक असं कुठलं याला मी. तर आपण टाकणार आहे आता याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट. आणि आणखी एक टाकणार आहे, तो म्हणजे थोडासा चाट मसाला. टेस्ट छान येते. तुम्ही पण मच्छी जेव्हा तुम्ही नॉनव्हेजची मच्छी फ्राय करणार तेव्हा चाट मसाला त्याच्यामध्ये टाका, छान लागतो. आणि आता हे करणार आहे आपण, याला मिक्स करून घेऊ चांगलं. सिंपल आहे, सगळ्या घरात मसाले असतात त्यातच होते, जास्त काही घालायची गरज नाही याला. सिक्रेट ठेवलं होतं, जे मी सिक्रेट ठेवलं होतं की आपण व्हेज मच्छी फ्राय कशापासून करणार आहे, तर ते करणार आहे आपण व्हेज मच्छी फ्राय वांग्यापासून. हे
एकदम टेस्टी आणि मस्त. कसा जुगाड आहे, छान आहे ना. जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी एकदम छान. ह्याला आता आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि ह्याच्यापासून बनवणार आहे आपण व्हेज मच्छी फ्राय, एकदम टेस्टी. मिनिटं मुरण्यासाठी, तरी 5 मिनिटं मुरण्यासाठी ठेवणार आहे मी. चांगलं मसाला मुरून जातं याच्यामध्ये. आणि आता तोपर्यंत त्याचे मी कट करणार आहे व्हेज मच्छी फ्राय, त्यासाठी कट करणार आहे. तर हे काढून घ्यायचंय, हे पण काढायचं इथून. आणि ह्याचे काप आहेत ना, हे असे करायचे. आहे ना माशासारखा आकार. दिसलं ना खाली पडलेला, थांब बंद कर. तर एका वांग्याचे मी असे काप केलेत. आणि आता हे जे दुसरं वांग आहे ह्याचे गोल राऊंड मध्ये करणार आहे. बघा आता तुम्हाला दाखवतो. हे पण टाकायचंय, घ्यायचं नाही, हे असं कर. तुम्हाला जसे पाहिजे ना तसे तुम्ही करू शकता. हे बघा किती पातळ आहेत एकदम. आपण असे तव्यात जेव्हा शोलो फ्राय करतो ना तेव्हा पण एकदम आतून चांगले भाजून निघतात, म्हणजे तळून निघतात, ते कच्चे राहत नाही. सांग पाणी थोडं. मसाला ठेवून 5 मिनिटं झाले, चांगला मुरलाय. पण हा थोडासा घट्ट आहे, तर याच्यामध्ये थोडं नॉर्मली आपण पाणी टाक, जास्त नाही, नॉर्मल टाकायचं. हे बघा मिक्स करून घ्यायचं. हातानेच करायचं, लय चमचा हे घेऊन दिखावा करायचा नाही. जे आहे ते रिअल ओरिजिनल. उगाच व्हिडिओसाठी दिखावा नाही करायचा, जे आपण ओरिजिनल आहे तेच. आणि हे जे मसाला आहे ना हे बघा याला असं लावून घ्यायचं, जसं आपण माशांना लावतो का तसं. दोन्ही साईडने लावायचं छान. मस्त लावायचा, टेस्टी लागतं चांगलं हे. आणि मसाला लावून पण याला चांगलं 10 ते 15 मिनिटं ठेवायचं मुरायला. मसाला लावल्यावर लगेच नाही ह्याला तळायचं, 10 ते 15 मिनिटं ठेवायचं. तर आपले आता मसाले लावून झालेला आहे आणि याला 15 मिनिटं झाले ठेवून की ते मुरले चांगलं. 15 मिनिटं झालेत. तर आता सगळ्यात महत्त्वाची स्टेप म्हणजे आपल्याला हे फ्राय करायचंय. तर फ्राय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे, हे बघा, हे बारीक रवा आहे, एकदम बारीक रवा आहे, असा मोठा नाही आहे जाडसर. जो आपण बारीक रवा घेतो तो बारीक रवा आहे, तो घ्यायचा आहे आपल्याला फ्राय करण्यासाठी. त्याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. बारीक रव्यामध्ये सेम जे आपण मच्छी फ्राय करतो ना तसं सेम करायचंय सगळं. फक्त इथं ओरिजिनल मच्छी नाहीये, हे जे आहे ते तुमची व्हेज मच्छी आहे. आणि याच्यामध्ये घालणार आहे आपण थोडीशी मिरची पावडर, कारण आपण त्याच्यात पण टाकलेली मिरची पावडर, पण इथं वरती रंग छान येण्यासाठी टाकणार आहे आपण थोडीशी मिरची पावडर. आणि याला घेणार आहे आपण आता मिक्स करून चांगलं. थोडं मिरची पावडर, मीठ, रवा, कारण रव्यामध्ये मीठ वगैरे नसलं तर तो चवीला लागणार नाही चांगला. तर आपण हे मिक्स करून घेणार आहे थोडंसं. तर पाहू शकता तुम्ही हे चांगलं मी मिक्स केले. चटणी, मीठ, रवा छान असं मिक्स केलंय. आणि आपण इथं ठेवलंय तवा गरम करायला. तर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे तेल. तेल म्हणजे तरी आपल्याला काय हे डीप फ्राय नाही करायचंय, आपल्याला हे करायचंय शॅलो फ्राय. तर तेल जास्त लागत नाही याला, कमी तेलातच हे होतं, जास्त तेलाची गरज नाही याला, कमी तेलात. आता बघा हे फक्त मी 2 पळ्या, म्हणजे जे आपल्या कॅटलीमध्ये असतात तेलाच्या, त्या 2 पळ्या आहेत त्या टाकल्यात त्याच्यामध्ये. तर तेल आपण चांगलं गरम होऊ दे. तर बघू शकता तेल एकदम चांगलं असं कडक कडक झालेलं आहे, एकदम जास्तच गरम झाले. मी जरा दुसऱ्या कामाची तयारी करत होते तोपर्यंत एकदमच तेल गरम झाले. तर आपण
मंद गॅस केलाय. तर आता आपण हे फ्राय करायला घेणार आहे. तर ह्याला असं हे करायचं आहे. जसं आपण माशांना करतो त्या टाईपच हे असं दाबून घ्यायचा रवा दाबून. कारण तो आपण असं तेलात घातला ना की सुट्टा सुट्टा होतो, निघतो जरा. त्याच्यामुळे याला असं दाबून घ्यायचं. सेम मासे जे आपण मासे खातो ना, सेम टेस्ट तर एवढी छान लागते ना, खूप छान. नक्की करून बघा. आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला, फेसबुक पेजला फॉलो करा, यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. छान मुरलेत बघा, असं मिठाचं पाणी सुटलंय त्याला. आणि जे लिंबाचं फ्लेवर आहे ना ते पण खूप छान गेले. मी थोडंसं चाखून बघितलं होतं खाऊन मसाला, खूप छान टेस्टी झाला आहे मसाला. तर हे पहा, हे असं आपण तेलात सोडणार आहे. हो, जो एक्स्ट्राचा रवा आहे जास्तीचा तो असा बाहेर निघतो. हे आपण तळून घेणार आहे चांगलं. आता एक साईडनं तळून झालेलं आहे हे बघा. आता मी पलटी करते, दुसरी बाजू आपल्याला फ्राय करायची आहे. तेल कसं उडतंय बघितलं का. मी गॅस थोडा कमी केला होता, कारण भरपूर तेल तापलं होतं ना, त्याच्यामुळं कमी केला होता गॅस. हे पहा, बघू शकता तुम्ही किती छान रंग आलाय. हे पहा, सेम जसे आपण मासे तळतो हॉटेलमध्ये, मासे जसे खातो ना, सेम सेम तसं. कडक पाहिजे तर तुम्ही कडक होस्तोपर्यंत तळू शकता. आणि जर तुम्हाला कडक नको आहे ते तुम्ही चपाती भाकरी बरोबर जरी खाल्ले ना तर एकदम छान लागतं, मस्त लागतं. ते आपण काढून घेऊ आता. एकदम मस्त दिसतात हे, किती छान दिसतात. तर अशा प्रकारे मी अर्धे तेल भाजलं असतं, मला अर्धे रवा लावून फ्राय करणार आहे. आणि अर्धे जे आपण फक्त मसाला लावून मच्छी फ्राय करतो, फक्त मसाला लावून, तसे करणार आहे. म्हणजे तुम्हाला मी दोन्ही प्रकारे दाखवणार आहे. रवा लावलेले दाखवणार आहे आणि विदाऊट रव्याचे दाखवणार आहे. आणि आता हे फक्त मसाल्याचे, रवा नाही लावलेला. हे पहा, हे फक्त मसाला लावून. तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता, मसाला लावून आणि रवा लावून. तुम्हाला जसे आवडतील तसे तुम्ही करू शकता. मी दोन्ही प्रकार दाखवले तुम्हाला. पण रव्याचा जरा थोडासा ठसका होतो, भरपूर ठसका होता आता, त्याच्यामुळं जास्त बेटर तर असेच मसाल्याचे. पण दोन्ही प्रकार दाखवले मी तुम्हाला. मी सगळे फ्राय करून घेते आणि लास्टला तुम्हाला दाखवते आता. तर मंडळी, माझे व्हेजिटेरियन म्हणजे व्हेज मच्छी फ्राय तयार आहे. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही नक्की करून खा. छान मस्त टेस्टी रेसिपी आहे, नक्की करून खा आणि मला कमेंटमध्ये सांगा की माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली. आणि माझे आता व्हेज मासे तयार आहेत. तर मी ते आता मस्त असं याच्यावर ताव मारणार आहे, खाणार आहे. तर तुम्हाला कसे वाटले, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.